मुक्ताबाईंनी जर विनंती केली नसती आणि मुक्ताबाईनं जर समजा वकीलपत्र सादर केलं नसतं आणि मुक्ताबाईनं योग्याची स्थिती प्रतिपादन केली नसती आणि मुक्ताबाईनं महाराष्ट्राच्या दीनदुबळ्याचा कैवार घेतला नसता तर माझ्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी कीर्तन झालं नसतं महाराज। माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन अशी तुम्ही प्रतिज्ञा करा प्रतिज्ञा म्हणून विनंती केलेली आहे। मोठाल्या माणसाला विनंती करावी लागते आणि त्या विनंतीतून फायदा झाला पाहिजे, आपला झाला पाहिजे, जगाचा फायदा झाला पाहिजे म्हणून चिमुकल्या मुक्ताबाईनं 12 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज होते आणि ज्यावेळेस 8 वर्षाची मुक्ताबाई होती त्यावेळेस कायदा कळला आणि मोठ्या भावाला शिकू नाही। आज माझ्या दृष्टिकोनातून राखी पौर्णिमा आहे म्हणून मोठ्या भावाला शिकू नाही, मोठ्या भावाला विनंती करावी म्हणून मुक्ताबाईनं विनंती केली महाराज। म्हणून मोठाल्या लोकांच्या पुढं कधीही अर्ज करावा, मोठाल्या लोकांच्या पुढं कनवळा धारण करावा, मोठाल्या लोकांच्या पुढं केविलवाण्या दृष्टिकोनातून आपली व्यथा मांडावी, आज्ञा नाही। म्हणून लहान्याला आज्ञा करावी, मोठ्याला विनंती करावी आणि मधला असतो त्याला सल्ला द्यावा, आपल्या बरोबरीचा असतो त्याला सल्ला द्यावा। असे परमार्थातले मोठमोठाले VIP माणसं माऊलीनं त्यांना विनंती केली। करा विठ्ठल स्मरण, 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 करा विठ्ठल स्मरण। गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते। चतुर विनोदी दुश्चिते, चतुर विनोदी दुश्चिते, विनोदी दुश्चिते, चतुर विनोदी दुश्चिते। हम भावी पूर्ण ज्ञाते, हम भावी पूर्ण ज्ञाते, भावी पूर्ण ज्ञाते, हम भावी पूर्ण ज्ञाते। या सकळाचे विनवणे करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण। श्रोते गाते म्हणजे चाल गाते नाही महाराज, हे परमार्थातले फार मोठे माणसं आहेत गाते। हो, खरं म्हणजे कीर्तनकारापेक्षा गाते मोठाले असते पण बाजाचे गाते नाही। बरं गाते गाते म्हणजे चाल गाणारे नाही, अभंग गाणारे नाही। गात्याच्या यादीमध्ये खूप मोठाल्या लोकांचं वर्णन आहे महाराज। आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केलं, गाणारामध्ये पहिला गायक कोण आहे? चहुवेदी जाण साही शास्त्रकार, चहुवेदी जाण साही शास्त्रकार, चहुवेदी जाण साही शास्त्रकार, चहुवेदी जाण साही शास्त्रकार। 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती।
चहुवेदी जाणत जाईचा श्रीकारण अठराही पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती पुराणे हरिसी गाती अठराही पुराणे हरिसी गाती हो अनिल महाराजांनी दोन्ही प्रमाण फार छान दिले बघा. पहिलं प्रमाण दिलं विनंतीचं आणि दुसरं प्रमाण दिलं कोण परमार्थातले मोठे त्याच्यापैकी गाते त्यांची यादी दिली महाराज. हो पहिले गायक आहेत वेद. हो वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती पहिले वेद गायक आहेत. किती वेद आहेत आपल्याकडं? हा 4 वेद. कोणते कोणते सांगता येतील का? ऋग्वेद यजुर्वेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद 4 वेद आहेत. तरी तुम्हाला 5वा वेद माहित नाही मूळ वेद. तो सगळ्यालाच येत नाही महाराज. त्याला नशीब लागतं पूर्व पुण्यही लागते. हो आयत खाऊन एका जागेवर बसण्याची प्रक्रिया लागते. त्याच्याशिवाय मूळ वेद येत नाही. त्याला संता घेण्याची गरज नाही कुठं जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण असं बसले बसले येतो. वेद 4 आहेत. ते 4 वेद पहिल्यांदा गातात म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं चहुवेदी जान हरिशी गाती. 6 शास्त्रे जान हरिशी गाती आणि 18ही पुराणे जान हरिशी गाती. हो हे गायक मंडळीत पहिले गायक वेद दुसरे गायक शास्त्र आणि तिसरे गायक पुराण. या सगळ्या जणांनी देवाचं नामस्मरण गावं म्हणून माऊलीची आमच्या विनंती. गाते श्रोते. श्रोते म्हणजे आपल्यासारखे झोपा घेऊन ऐकणारे नाही. हो आपले माणसं म्हणजे झोपा घेणारे छानपैकी आणि त्यातले त्यात लाईट असो नाही तर नसो परंतु अशा फोकसची जी व्यवस्था असते ती फार चांगली महाराज. कारण कीर्तन करायला समोरच्या माणसाचे डोळे लागलेत का झोपलेत का जागे येतात त्याचा मेळच नाही. कारण तिकडून इकडं प्रकाश टाकल्यामुळं तुमच्या फार उपयोगाचं आहे. झोपी गेलात तरी हरकत नाही. फक्त रोजानी लावलेला महाराज झोपला का कसा ते मात्र कळतं सगळ्या जणाला. कारण ही व्यवस्था अशी आहे. कारण पूर्वीच्या काळात ट्यूबा असायच्या पण आता प्रगती झाली. कारण आपण चंद्रावर गेलो ना मग ह्याला ट्यूबा कशाला वापरायच्या ओपन फोकस कशाला वापरायचे हे असे फोकसच वापरायचे महाराज. आणि हे फोकस केव्हापासून निघाले ते कीर्तनाला तेच. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो रेसचं घोडं वेगळं असतं वरातीचं घोडं वेगळं असतं. पण ते काय होतं रेसचं घोडंच वरातीला आणि वरातीचंच रेसला असं होतं. आता हे फोकस म्हणजे लग्नातला कार्यक्रम आहे तो. म्हणजे काळी नवरी गोरी दिसली पाहिजे आणि रात्रभर नवरदेव खुश राहायला पाहिजे. सकाळी दिवस उगवल्यावर त्याला कळलं पाहिजे की ढेकळातलं माणिक मिळालं मला म्हणून. असं त्याची व्यवस्था आहे महाराज. कारण कीर्तनकाराच्या तोंडावर फोकस मारला म्हणजे मग आता ते खरं म्हणजे तिकडचा नारायणगाव करायच्या कार्यक्रमात कार्यक्रम लागतो किंवा असा हो त्या नाचणाऱ्या बायाच्या तोंडावर फोकस. आता हे कीर्तनकाराच्या तोंडावर म्हणून डोळे झाकून कीर्तनकार त्याच्याकडे बघू शकत नाही म्हणून असं डोळे झाकून कीर्तनकार कीर्तन करतो. आणि ऐकणाराचे बी झाकलेत का कशी ह्याचा मेळ लागत नाही. मी श्रोत्यासाठी बोलत होतो. श्रोते गाते श्रोते. श्रोते म्हणजे राजा जनकासारखे महाराज. पहिल्या नंबर मध्ये श्रोता राजा जनक. यज्ञवल्के कथा सांगतात आणि राजा जनक ऐकतो. आणि घटना घडली नगरीला आग लागली. हो मिथिला नगरीला. आणि शिपाई धावत आले आणि सांगितलं राजा नगरीला आग लागली. राजा म्हणला काय करायचंय मी जन्माला येण्याच्या अगोदर नगर होतं आणि मी गेल्यानंतर नगर राहणार आहे. माझा आणि त्या नगराचा काय संबंध आहे. मी त्या नगराचा सेवक आहे पाईक आहे. मी मालक नाही. त्यामुळं माझा नगराचा काही संबंध नाही. ज्याचा असेल ते विजवते पण माझ्या कथेत विक्षेप करू नका.
ऐकण्यामध्ये. हा म्हणता राजवाड्यापर्यंत आग आली. राजा हो दुसऱ्याच जळत असतं त्यावेळेस आपल्याला आनंद वाटतो. नगर जळायला लागलंय, राजाला काय सुख दुःख आहे? काही नाही. दुष्काळ पडला तरी राजाला काहीच नाही. मस्त हो. नाही 3 महिने पाऊस पडला आणि उरलेल्या 1 महिन्यात जरी नाही पडला तरी राजाला सुख दुःख काहीच नाही. महाराज काय सुख दुःख आहे? त्यांच्या काय खाण्यात कमी आहे का? उरपाट हो दुष्काळाच्या निधीमध्ये. हो पुढचं बोलत नाही कारण मार खायचा धंदा पाठ सोजूस तर कशाला. अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं सुख दुःख नाही राजाला. जनकाला काय सुख दुःख आहे असं वाटलं, पण राजवाडा पेटला आणि ते बी 52 चंदनाचा राजवाडा पेटला. मग निदान तेवढं तरी ममत्व आसक्ती पाहिजे ना. राजा राजवाडा पेटला, म्हणले पेटू द्या. राजवाड्याचा माझा काही संबंध नाही. एके दिवशी मला राजवाड्याच्या बाहेर जाऊन जळायचं आहे. सरते शेवटी तिथही नाही थांबले. एक तुळई जळता जळता जनक राजाच्या पायावरती पडली आणि पाय पेटला. महाराज एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी माझी जळे. तुका म्हणे राजा करिता जनक, तुका म्हणे राजा करिता जनक, तुका म्हणे राजा करिता जनक, तुका म्हणे राजा करिता जनक. एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी माझी जळे, एक पाव अग्नी जळे, एक पाव अग्नी माझी जळे. हो. तुका म्हणे राज्य करिता जनक, हो. आणि एक पाव अग्नी माझी जळे. पाय पेटल्यानंतर चरबीचा वास यायला लागला आणि यज्ञवल्क्यानं सांगितलं राजा पाय पेटलाय तुझा. सांगितलं महाराज कथा थांबू नका. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळेल पण कथा ऐकायला मिळायची नाही. शरीराची मला पर्वा नाही. हे शरीर जळणार आहे आणि असं जळलं नाही तर पोरं पेटवतील. जळणार आहे जळू द्या ना, त्याचा जळण्याचा स्वभाव आहे. शरीर देह असा शब्द आहे. देह म्हणजे दह्यते इति देह. हा जे जळत राहतं रात्रंदिवस क्रोधाग्नीनं, कामाग्नीनं, ईर्ष्याग्नीनं, मत्सराग्नीनं, हो द्वेषाग्नीनं सारखं जळत असतं ना महाराज हे शरीर. म्हणून त्याला देह असं म्हटलेलं आहे. जळतय जळू द्या. राख रांगोळी होतीये त्याची होऊ द्या. त्याचा त्या शरीराचा माझा काही संबंध नाही. सर्वांगाचे कान करून राजा जनक ज्यावेळेस कथा ऐकतोय, महाराज कथा बंद करू नका. मी जाता जाता आपल्याला गावकऱ्याला सांगतो महाराज एका वेळेस हो गावामध्ये कीर्तन असलं तर टाळू नका. कारण एक कीर्तन टाळलं तर तुमच्या जीवनातलं एक फार मोठं पुण्य हो वायाला गेलं. पुन्हा ती कथा नाही, पुन्हा ती वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये किती पुण्य होतं कीर्तनाचं महाराज. हो नुसत्या कीर्तनामध्ये विठ्ठल 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 म्हणलेल्याचं, पुंडलिका वरदेचा गजर केलेल्याचं. हो संध्याकाळी 7 ते 9 आणि 9 ते 11 4 तासामध्ये. आणि कुठेतरी दुपारी काल्याच्या कीर्तनामध्ये हो 10 ते 12 एवढ्या वेळामध्ये महाराष्ट्रात लाखो गावं सप्ते होतात, लाखो सप्ते होतात. आणि या सप्ताहातून निर्माण झालेलं पुण्य नामस्मरणाचं तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही. मी ऋषिकेशमध्ये हजारो विद्वानाच्या समोर हा विषय मांडल्यानंतर त्यांना इतका आवडला की किती आवडला तर मी सांगितलं नुसत्या महाराष्ट्रामध्ये जे कीर्तनाच्या नामस्मरणाचं पुण्य तयार होतं तर ते भारताला तर सोडा पण पूर्ण विश्वाला तारण्याची ताकद महाराष्ट्रातल्या पुण्याही नाही.
असं समजू नका. आणि महाराष्ट्रात कीर्तन आहेत म्हणूनच मी सांगतो आज भारताची प्रगती आहे. हो, ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या पुण्याईनं या देशामध्ये शास्त्रज्ञ निर्माण होऊन त्यांनी चंद्रावर प्रयाण केलेलं आहे. महाराज, ही आपली जगातली सगळ्यात मोठी ताकद आणि विज्ञानाची शक्ती आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही बी घेऊन आम्ही एकाच वेळेस चाललेलो आहे. तर आमचा विज्ञानाचा निषेध नाही आणि महाराज अध्यात्माती हो फार मोठी आमच्याकडं ताकद असल्यामुळं आध्यात्मिक शक्ती विज्ञानाच्या पाठीमागे उभी राहते. म्हणून माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा. माऊलीनं अगोदर सांगितलं आधी विज्ञान शिकावे, हो जाणावे लागे. अध्यात्म नंतर शिका पण अगोदर विज्ञान शिका. आधी येत विज्ञान जाणावे लागे. हो, 7व्या अध्यायामध्ये बोलत असताना माऊलीनं सांगितलं म्हणजे विज्ञानाची गरज आहे. आणि आता आपली प्रगती म्हणजे आता पुढच्या ह्याच्यामध्ये शुक्रावर आणि मंगळावर पुन्हा यान जाणार आहे आणि तिथली जीवसृष्टी पाहणार आहेत. जगातला एकमेव देश म्हणजे भारत देश आहे. ही प्रगती आमची आहे. म्हणून त्याच्याकरता अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही परिस्थिती आमच्याकडे आहेत. का तर त्याचं कारण आहे की ही महाराष्ट्रात निर्माण झालेली कीर्तनाची पुण्य. विठ्ठल श्रोते खूप मोठा विषय महाराज. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यिते. चतुर म्हणजे ब्रह्मदेवासारखे, विनोदी म्हणजे नारदासारखे, सोहमभावी म्हणजे शुकाचार्यासारखे, पूर्ण ज्ञाते म्हणजे वशिष्ठासारखे, दुष्यिते म्हणजे व्यासासारखे. खूप मोठ्या लोकांनी नामस्मरण करावं ही ज्ञानोबरायची विनंती आहे. ज्ञानोबरायांनी केलेली ही प्रयास आहे. असो सगळ्या जणांना जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. कारण या ठिकाणी देवाचं आणि तीर्थाचं आणि नामस्मरण हे कधीही सांडायचं नसतं. अशी खऱ्या अर्थानं पाहिलं तर विठ्ठल 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 अशी ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली. राहता राहिला मधला. थोडस विचारसागरचं पुस्तक शिकलेलं आहे. वृत्ती प्रभाकराचे पाठ घेतलेले आहेत. थोडस व्याकरणी अति गाढा असा असलेला, चोखडा असलेला आणि परमार्थामध्ये बऱ्याच दिवसापासून मुरलेला आणि स्वतःला मी ब्रह्मज्ञानी आहे असा गैरसमज करून घेणारा, याला शब्दज्ञानी म्हणतात. आणि असा शब्दज्ञानी आला आणि त्यांनी माऊलीला सांगितलं की माऊली, हा जन्म मरणाचा संसार आम्हाला उल्लंघन करून जायचे. जन्म मरणाचा संसार उल्लंघन करायचा आहे, आम्ही काय करावं? माऊलीनं विचार केला की याला जर आज्ञा केली तर हा मान्य करणार नाही, याला विनंती केली तर समजणार नाही. मग याच्या बुद्धीची घमेंड जिरली पाहिजे, अशी काहीतरी किमया केली पाहिजे. कारण बुद्धिमान माणसाला बुद्धीच्या अवस्थेमध्येच प्रतिपादन करावं लागतं. त्याला त्याचं माध्यम सांगावं लागतं आणि त्याच्या माध्यमातून शिकवावं लागतं. म्हणून माऊलीनं इथं किमया केली. किमया आणि किमया दोन प्रकारची असते महाराज. एक अंकगणिताची किमया असते आणि एक अक्षराची किमया असते. आणि किमया कशाला म्हणतात एका थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून जातो, जास्त तुम्हाला तकलीफ न देता. प्रमाणाच्या पुढं वेळ जाऊ देत नाही. किमया कशाला म्हणतात? काही अंशानं ज्ञान होतं आणि काही अंशानं अज्ञान राहतं. पूर्ण वस्तूचं ज्ञानही होत नाही आणि पूर्ण वस्तूचं अज्ञानही राहत नाही. अशी ज्यावेळेस स्थिती होते त्याला किमया म्हणतात, त्याला कोड म्हणतात.